परभणी जिल्ह्यातील पुन्हा तालुक्यातील माखणी येथील प्रयोगशील शेतकरी जनार्दन आवरगड आणि त्यांच्या पत्नी मीराबाई आवरगड यांनी मागील 8 वर्षापासून आपल्या आंबा बागेतील गावरान आंब्यापासून चविष्ट व घरगुती पद्धतीने तयार होणाऱ्या लोणच्याचा यशस्वी व्यवसाय सुरू केला आहे। गावरान आंब्याच्या स्वादिष्ट लोणच्याचा ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असून या व्यवसायातून त्यांनी चांगले आर्थिक उत्पन्न मिळवले आहे। केवळ लोणच्यापुरतेच मर्यादित न राहता आवरगड दाम्पत्य सेंद्रिय डाळी, वाढलेला ऊस, तिळाचे लाडू, डिकांचे लाडू तसेच दिवाळीच्या काळात नागरमोथा वनस्पतीपासून सुगंधी उटणेही तयार करतात। मी जनार्दन बालासाहेब आवरगड, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी येथील शेतकरी आहे आणि मी जवळपास 7 ते 8 वर्षापासून आम्ही व माझी पत्नी व माझं कुटुंब सर्वांनी 7 वर्षापासून आंबा न विकता त्यांचे गावरान पद्धतीचे खार लोणचे बनवून विकतो। यामध्ये कुठलेही तेलाचे आणि बिगर तेलाचे मिळून बनवतो। यामध्ये कारळ माठातील हा बघा माठ आहे, या माठामध्ये असे बनवतो आम्ही आणि जवळपास 7 ते 8 वर्ष झाला हा आमचा व्यवसाय चालू आहे। यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे यश मिळालं आहे। 50 किलो पासून ते 20 क्विंटल पर्यंत आमचा या वर्षीचा सेल आहे आणि या वर्षी सध्या चांगल्या प्रकारे आम्ही जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कुठली पेजॉरिटी नाही, याच्यात कुठलेही केमिकल नाही, असा गावरान पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न चालू आहे। आणि या आंब्याचं मधली जी कोय आहे तिची सध्या आम्ही सुपारी बनवून विकतो। ती सध्या 500 रुपये किलो प्रमाणे सुपारी बनवतो आणि जर विविध वाळकाच्या उसऱ्या, विविध डाळी सर्व प्रकारचे आम्ही देतो। जर कोणाला पाहिजे असेल तर माझ्याशी संपर्क साधा, आम्ही तुम्हाला नक्कीच प्रयत्न करू असे मी ग्वाही देतो। आणि चांगल्या प्रकारे चांगल्या पद्धतीने जात्यावरल्या डाळी आणि माठातील बनवलेले लोणचे कारळाचे देण्याचा आम्ही प्रयत्न करू। यासोबतच त्यांनी लाकडी घाणीद्वारे तेल काढण्याची प्रक्रिया सुरू करून शुद्धतेला प्राधान्य दिले आहे। त्यांच्या या बहुआयामी उपक्रमांना जिल्हाधिकारी रघुनाथ गावंडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मिताई खांडेकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन कौतुक पण केले आहे। हा उपक्रम ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना प्रेरणा देणारा असून स्थानिक उत्पादनातून स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करणारा आदर्श नमुना ठरत आहे। परभणी जिल्ह्यातील आनंद ढोणे पाटीलची रिपोर्ट, कृषी जागरण मराठी।